चीन ऐतिहासिक पाऊलखुणा व पर्यटन स्थळदर्शन याच्या चौथ्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. बीजिंगमधील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे साम्राज्यशाही, साम्यवाद आणि आधुनिक राष्ट्रवाद याचा संगम असलेले तिआनमेन चौक. तिआनमेन म्हणजे स्वर्गीय शांततेचे प्रवेशद्वार, परंतु येथे ज्या घटना घडल्या त्या नेमक्या या सर्वांच्या विरुद्ध होता. जगातल्या सर्व मोठ्या सार्वजनिक चौकापैकी हा एक चौक आहे. मिंग आणि छिंग राजवटीमध्ये राजवाड्याबाहेरचा हा भाग समारंभासाठी वापरण्यात येत असे. 1919 साली मे 4 हे विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलेले होते. परकीय हस्तक्षेप, जपानी प्रभाव आणि जुन्या व्यवस्थेविरुद्ध त्यांनी अनेक मोर्चे काढलेले होते. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना या देशाची घोषणा माओ झेडॉंग यांनी तिआनमेन चौकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून 1 ऑक्टोबर 1949 साली केलेली होती. तिआनमेन गेट म्हणजे स्वर्गीय शांतीचे प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी माओचा येथे आता मोठा फोटो लावलेला आहे. याच्या समोरच हुतात्म्यांच्या स्मरणार्थ स्मारक म्हणून एक विजय स्तंभ बांधलेला आहे. याच ठिकाणी एका इमारतीमध्ये माओचे समाधीस्थळ म्हणजे पार्थिव ठेवलेले आहे. येथे मोठे विशाल संग्रहालय असून राष्ट्रीय समारंभ, संचलन आणि पर्यटनासाठी हा चौक वापरात येतो. तिआनमेन चौकाच्या एका बाजूला संसद इमारत असून या ठिकाणी राष्ट्रीय सभा, सरकारी बैठका आणि राजकीय कार्यक्रम घेतले जातात. दक्षिणेला ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे. येथे सतत संचलनालये चालू असून सैनिकांचा पहाराही आहे. येथेही मोठ्या रांगा, गर्दी आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला ओळीने जावे लागते. या ठिकाणी सुमारे 4 ते 5 किलोमीटर चालावे लागते. रात्रीच्या प्रकाशामध्ये हा चौक अतिशय मोठा आणि भव्य दिसतो. 1976 साली माओच्या मृत्यूनंतर येथे लाखोंचा जमाव त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेला होता. या चौकामध्ये एकत्रितपणे 10 लाख लोक जमू शकतात. तिआनमेन चौकाचा परिसर सुमारे 4,40,000 चौरस मीटर इतका आहे. 1989 साली विद्यार्थ्यांनी दडपशाही आणि भ्रष्टाचार याच्या विरोधात उपोषण आणि आंदोलन सुरू केले. त्यांची मागणी लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी होती. मात्र माओ नंतरच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा हे विद्यार्थ्यांचे आंदोलन बंदुकी, रणगाडे याच्या साहाय्याने चिरडून टाकले आणि त्यात मृत झालेल्या विद्यार्थ्यांना पुरून टाकले. याचा नक्की आकडा बाहेर येत नाही. जर्मनीमध्ये जसं हिटलरबद्दल कोणी बोलत नाही, तसंच चीनमध्ये माओ झेडॉंग आणि या आंदोलनाबद्दल लोकांची आळीमिळी, गुपचिळी असाच प्रकार असतो. तिआनमेन चौकाची निर्मिती प्रक्षोभातून झालेली आहे असे समजले जाते. यामध्ये चीनमधील अनेक पिढ्या भरडल्या गेलेल्या आहेत. या ठिकाणी पूर्वी मिरवणुकीचा भव्य राजरस्ता आणि दुतर्फा मानकऱ्यांचे प्रशस्त वाडे होते. 1911 साली सम्राटशाहीचा पाडाव झाल्यानंतर हे सर्व वाडे पाडले गेले आणि त्याचे मोठ्या चौकामध्ये रूपांतर करण्यात आले. सुमारे 5,000 वर्षात सामान्य लोकांचे पाऊल येथे पडलेले नव्हते, परंतु आता तिआनमेन चौकाने मोकळा श्वास घेतला आहे असे म्हणायला हरकत नाही. तिआनमेन चौकातून पुढे गेल्यानंतर फोरबिडन सिटी अर्थात निषिद्ध शहर हा भाग आपल्याला लागतो. चीनच्या सम्राटांचे वैभव, भीती, सत्ता, पतन याची ही एक जिवंत कहाणी आहे. सम्राटाला स्वर्गपुत्र समजले जाई, त्यामुळे अन्य लोकांना येथे येण्यास बंदी होती. अर्थात कोणी इथे आले तर त्याला मोठी शिक्षा होत असे. 1406 ते 1420 या काळामध्ये या वास्तूची निर्मिती झाली. याचवेळी नानजिंग येथून बीजिंग येथे राजधानी आणली गेलेली होती. हे निषिद्ध शहर उभारण्यासाठी सुमारे 10 लाख कामगार आणि कारागीर
यांनी येथे काम केलेले आहे. 500 वर्ष मिंग आणि चिंग सम्राट या ठिकाणी राहत होते व त्यांनी राज्य केलेले आहे. या ठिकाणाहून एकूण 24 सम्राटांनी आपला राज्यकारभार सांभाळलेला आहे. चीनी सम्राटांचे हे भव्य राजवाडा संकुल असून येथे 980 इमारती, सुमारे 9000 खोल्या, लाल भिंती, सोनेरी छपरे आणि फेंग शुई कल्पनेप्रमाणे रचना असलेले बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसते. येथे प्रचंड अंगणे, दालने आणि भव्य राज्य सिंहासने आहेत. सुप्रीम हार्मनी सभागृह आणि बागा तसेच येथे असणारे भव्य दरवाजे हेही बघण्यासारखे आहेत. आतील भागात 2 मोठे सिंह असून यातील एक नर व एक मादी आहे. नरसिंहाच्या पायाखाली पृथ्वी दिसते तर मादी सिंहाच्या पायाखाली ती कुटुंबाला संरक्षण देत आहे असे दिसते. हा भाग बघण्यासाठी सुद्धा येथे बरीच गर्दी असते आणि रांगाही असतात, परंतु आत गेल्यानंतर मोठी दालने आणि अंगणे असल्यामुळे हा भाग आपल्याला अतिशय मोकळा वाटतो. लाकडाचे बांधकाम असलेले हे एक जगातील सर्वात मोठे राजवाडा संकुल आहे आणि ते बघण्याचा आनंद आपण अवश्य घ्यावा. बीजिंगच्या स्थलदर्शनामध्ये बर्ड्स नेस्ट स्टेडियम म्हणजे जिथे ऑलिम्पिक झाले त्या ठिकाणी भेट दिली. हे स्टेडियम व परिसर भव्य आहे. येथे संग्रहालय आहे. तसेच येथे युयुनतान उद्यानालाही भेट दिली. हे उद्यान मोठ्या तलावाकाठी आहे. आम्ही भेट दिली तो काळ येथील वसंत ऋतूचा होता व चेरी आणि अन्य झाडांना मोठा मोहर आलेला होता. बीजिंगमध्ये एक पारंपरिक नाटक बघता आले. नाटकातील संवाद मंचाच्या दोन्ही बाजूच्या पडद्यांवर इंग्रजीमध्ये वाचता येत होते. सुमारे 1000 आसन क्षमता व मोठी उंची असणाऱ्या नाट्यगृहाचा फिरता रंगमंच हा बैठक रुंदीच्या काही पट म्हणजे सुमारे तिप्पट होता. रेशीम मार्गामधील व्यापार त्यावरती हे नाट्य होते. यात खरे वाटावे असे डोंगर होते. त्या मार्गावरून खरे उंट व अन्य जनावरे जाताना दाखवली होती. यात मोठे धबधबे हे सुद्धा खरे होते आणि त्याचे पाण्याचे तुषार प्रेक्षकांमध्ये अंगावर पडत होते. हा भव्य सोहळा बघणे हा एक अविस्मरणीय प्रसंग होता. जगातील सर्वात मोठी दगडात कोरलेली बुद्धमूर्ती चीनमधील सिचुयान प्रांतात लेशान शहराजवळ आहे. ती सुमारे 233 फूट उंच आहे आणि ही एका विशाल कड्यामध्ये कोरलेली आहे. इसवी सन 713 मध्ये राजवंशातील लोकांनी ही मूर्ती बनवून घेतली. याला सुमारे 90 वर्ष लागली. या मूर्तीचे कान 7 मीटर तर खांदा 28 मीटर आहे. बुद्धाच्या पायाच्या नखावरती अनेक लोक बसू शकतात. पायाजवळ 3 नद्या मिळतात. युनेस्कोने आता हे जागतिक वारसा स्थळ म्हणून याला मान्यता दिलेली आहे. चीनमधील लॉन्गेन ग्रोहोस येथे हजारो बुद्ध मूर्तींची शिल्पे आहेत. एकूण येथे 2300 पेक्षा जास्त गुहा असून 1 लाखांपेक्षा जास्त बुद्ध येथे कोरलेले आहेत. मोगाओ गुहा येथे हजारो गुहा असून सिल्क रोड वरती हे आपल्याला बघता येते. युगांग येथे 51,000 बुद्ध मूर्ती असून त्या 5व्या शतकातील आहेत. रेशीम, चहा व जेड कारखान्यांना भेटी देणे हे परकीय पर्यटकांसाठी एक अनिवार्य गोष्ट म्हणून ठेवलेली आहे. शियान येथील एका रेशमी कारखान्यामध्ये रेशमी किडे, त्यांचे कोश, त्यातून रेशीम कसे काढतात व वस्त्रे कशी बनवितात हे सर्व दाखवलेले आहे. शियानमध्येच एका ठिकाणी टी सेरेमनी म्हणजे चहाबद्दलची माहिती दिलेली होती. चहा कसा बनवतात, चहा कसा प्यावा व त्याचे गुणधर्म आणि उपयोग काय आहेत यावरती सुद्धा माहिती दिली. 200 पेक्षा जास्त प्रकारचे चहा चीनमध्ये आहेत आणि अनेक म्हणजे जवळजवळ हजारो वर्षांपासून चीनची चहाची मक्तेदारी आहे. बीजिंग जवळील योगेग्यांग बुद्ध मंदिर
हे सुद्धा बघण्यासारखे आहे. यालाच लामा मंदिर असेही म्हणतात. 1723 साली असलेल्या राजवाड्याचे नंतर मंदिरामध्ये रूपांतर केले गेले आहे. तिबेटी आणि बुद्ध रचनाशास्त्राचा येथे आपल्याला सुंदर संगम पाहायला मिळतो. लाल भिंती, पिवळे कौले आणि अगरबत्तीचा सुंदर वास आणि मोठे बुद्ध पुतळे आणि त्यातील कलाकुसर हे सर्व बघण्यासारखे आहे. एकूण या ठिकाणी 5 दालने आहेत. या ठिकाणी तिबेट आणि मंगोलिया या ठिकाणाहून संत राहायला येत असत. 1995 साली राष्ट्रीय वारसा म्हणून याची घोषणा झालेली आहे. येथे पंचेन लामा यांची गादी आहे. या ठिकाणी ग्वानियन हा स्त्री बुद्ध मूर्ती स्वरूपात आपल्याला बघता येतो. या ठिकाणी निरनिराळी बुद्धाची रूपे आहेत. नंदिकेश्वर बुद्ध तर नाना संभोग आसनात दाखवलेले आहेत. अर्थात या सर्व गोष्टी आपल्या दृष्टीने अतर्क्य आहेत. या मंदिराला चीनचे कामशास्त्र मंदिर असेही म्हणतात. मैत्रेय बुद्ध ही 18 मीटर उंचीची सुमारे 5 मजली मूर्ती असून ही रक्तचंदनातील एकमेव असलेली शंख, चक्र, गदा, पद्म आणि किरीट कुंडले असलेली मूर्ती आहे. ही तिबेटच्या 7व्या दलाई लामाने चीन सम्राटाला 1777 साली भेट दिली. लासाहून येथे आणण्यासाठी या मूर्तीला 3 वर्षे लागली. तिबेटी कलाकुसर ही येथील बघण्यासारखी आहे. या ठिकाणी पंचेन लामा 13 वर्ष कैदेत होते. त्यांचे येथे आसन आहे. त्यानंतर त्यांनी भारतात पलायन केले. माओ झेडांगच्या हस्तक्षेपामुळे हे मंदिर वाचलेले आहे. बीजिंगच्या जवळ सुमारे 50 किलोमीटर अंतरावर मिंग टॉम्ब हा सम्राटांची थडगी असलेला एक भाग आहे. या ठिकाणी आता उत्खनन केलेले असून युनेस्कोने हा भाग संरक्षित केलेला आहे. या मार्गामध्ये दगडी प्राणी, सैनिक हे दाखवलेले असून हा मार्ग अतिशय सुंदर आहे. सम्राटांच्या अंत्ययात्रेमध्ये त्यांच्या राण्यांची सुद्धा अंत्ययात्रा निघत असत. म्हणजे सम्राटाच्या मृत्यूनंतर राण्यांना विष देऊन ठार मारले जाई व दोघांची अंत्ययात्रा एकाच वेळी निघत असे व दोघांची थडगी त्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी एकत्र बघता येतात. चीनच्या इतिहासामध्ये अनेक वादग्रस्त गोष्टी व घटना घडलेल्या आहेत. त्यांच्या अनेक प्राचीन वास्तू व संस्कृती स्थळांचे परकीयांबरोबर स्वकीयांनीही मोठे नुकसान केलेले आहे. आपण ज्या वास्तू बघतो त्या किती प्राचीन किंवा नंतर किती डागडुजी केलेल्या आहेत हे समजणे अवघड आहे. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक, यागोयांग बुद्ध मंदिर, बुद्ध शिल्पे आणि गुहा अशी काही ठिकाणे बघायची राहून गेली याची तुटपुट लागून राहिलेली आहे. आधुनिकीकरणामुळे चीनमधील जुन्या वस्त्या पाडून त्या ठिकाणी नवीन बांधकाम केलेले आहे. ग्रामीण लोकांचे शहराकडे मोठे स्थलांतर झालेले आहे. त्यातून होणारे सांस्कृतिक परिणाम आपल्याला बघावे लागतील. चीनमध्ये खूप वेळ काम केल्याने अनेकांच्या मनावर ताण येतो. त्याचेही आरोग्यावर परिणाम होत असावेत. चीनमधील मुख्य अन्नपदार्थ हे गहू व तांदूळ यापासून बनविले जातात. येथील रहिवासामध्ये फारसे कधी कुणाचे पोट बिघडले नाही व येथे फार तहानही लागत नाही. चीनी लोकांना मांसाहारात कोणताही प्राणी वर्ज्य नाही. बियर ही पाण्यापेक्षा स्वस्त आहे. येथील लोक चहा आवडीने पितात. चहा बनव यासाठी टी चा असा चीनी शब्द आहे. त्यातील टी हा इंग्रजांनी उचलला व चा हा शब्द आपण उचललेला आहे. येथील पार्ट्यांमध्ये चीनी लोक बदक, डुक्कर, गाय यांचे रक्त पितात. बाहेर अनेक जण धूम्रपान करताना दिसतात. मुलींच्या लहान पायाच्या सौंदर्याच्या कल्पना आता कालबाह्य झालेल्या असून आता हाताची मोठी व सुंदर नखे हे सौंदर्याचे प्रतीक झाले असावे. येथील लोक सायंकाळी सूर्योदयास्तादरम्यान जेवण घेतात व बागेत फिरायला जाऊन नाचही करतात. येथे सायकलींचा वापर व पतंग उडवणे याचा लोक आनंद घेत असतात. बहुसंख्य लोक निधर्मी असून सुद्धा
मोठा भाग बुद्ध धर्म व कन्फ्युशियस आणि ताओवाद मानणारा आहे. काही ख्रिश्चन व काही मुस्लिम लोकही येथे आहेत. 8व्या शतकात सम्राटाच्या परवानगीने शियांजवळ एक मशीद बांधलेली होती. अनेक वेळा ही मशीद लुटली, मोडली, पुन्हा बांधली गेली आणि सांस्कृतिक क्रांतीमध्ये येथे डुकरे बांधलेली होती. भाषेचा अडसर असूनही येथे वावरणे असुरक्षित वाटत नाही. चीनमधील रहिवासामध्ये काळे, बेडक किंवा पांढऱ्या केसांचे चीनी दिसले नाहीत. येथे भारतीयांना हिंदू असे म्हणतात. हा हिंदुस्थानचा अपभ्रंश असावा. चीनमध्ये लाल रंग प्रिय असून त्यांचा राष्ट्रध्वजही लाल असून त्यावरती तारे आहेत. लाल सैन्य, लाल पुस्तक, लाल सलाम हे सर्व शब्द आपल्याला माहीत आहेतच. चीनमध्ये प्राथमिक शिक्षण अनिवार्य आहे, त्यामुळे येथे मोठी साक्षरता आहे. येथे जादा खाजगी शिकवण्या वर्ग घेणे हा प्रकार नाही. कुशल मनुष्यबळ व मजबूत सरकारी नियंत्रणामुळे मोठे प्रकल्प येथे पटकन पूर्ण होतात. खाजगी संपत्तीस नकार, उत्पादन साधनांचे समान वाटप, धर्मनिरपेक्षता, स्त्रियांचे सबलीकरण, मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या पायाभूत सुविधा यांच्या जोरावर चीनने मोठी घोडदौड सुरू केलेली आहे. ठोस धोरणे, शिस्त, दीर्घकालीन नियोजन व कमी सरकारी नियंत्रण यामुळे अनेक खाजगी उद्योग व परदेशी गुंतवणूक चीनमध्ये वाढलेली आहे आणि येथे उत्पादन झालेल्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात. बऱ्याच दशकांपासून चीनने जगाशी संबंध तोडलेले होते किंवा मर्यादित होते. येथे राजकीय व वैयक्तिक स्वातंत्र्यावरही मर्यादा होत्या आणि आहेत. चीन व रशिया दोन्ही कम्युनिस्ट. रशियाची शखले झालेली पाहून चीनने आता सबुरीचे आणि नरमाईचे धोरण स्वीकारलेले आहे. सुमारे 2000 नंतर आता जगाशी मर्यादित का होईना पण संबंध वाढवले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञान व सैन्य शक्तीच्या जोरावर चीन आता जगातील महासत्ता बनू पाहत आहे. प्रदूषण, वाढणारे वाळवंट, वृद्धांची वाढती संख्या, वाढती गरीब श्रीमंत दरी ही चीनची अंतर्गत आव्हाने आहेत. राजकीय गोष्टीवरती सामान्य लोक किंवा आपला मार्गदर्शक यांना भाष्य करण्यासाठी बंदी आहे. लोकांवर अभिव्यक्ती होण्याच्या क्रियेवरती मर्यादा, भारत अमेरिका यांच्याबरोबर असलेले आंतरराष्ट्रीय तणावाचे संबंध, वाढते कर्ज ही सरकारसमोरची बाह्य आव्हाने आहेत. अवास्तव लक्ष, चुकीचा निर्णय, जास्त कर्ज, अपूर्ण नियोजन, लोकांच्या गरजांचा चुकीचा अंदाज यामुळे रेल्वे, विमान, रस्ते यासारखे अनेक प्रकल्प ग्राहकांअभावी चीन सरकारचे अयशस्वी झालेले आहेत. चीनमधील त्यांची अभूतपूर्व प्रगती बघून मन थक्क होते. आपल्यालाही त्यांच्यापासून बरेच शिकावे लागेल. आपल्यालाही आता एक मोठा पल्ला गाठावा लागेल. अर्थात लोकांच्या दृष्टीने चीन हा सोन्याचा असला तरी तो एक पिंजरा आहे. बुद्धांचे अनेक ठिकाणे चीनमध्ये आहेत. युद्ध नको मज बुद्ध हवा याकडे चीनने लक्ष दिले तरी खूप काही गोष्टी चांगल्या होतील असे वाटते. चीनहून परत आल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारा माझा भारत मला खूप मोठा वाटला. धन्यवाद.
फोरबिडन सिटी पॅलेस या ठिकाणी आपण आलो आहे. त्याचा हा परिसर हे अधिकाऱ्यांना राहण्यासाठीची घरं या बाजूची आणि मुख्य जो राजवाडा आहे हा या ठिकाणी आपल्याला दिसतो. पूर्वी इथे येण्यासाठी बंदी होती म्हणून याला फोरबिडन सिटी असं म्हणलेलं आहे. आणि पलीकडची ही घरं दिसतात आपल्याला. याच्या मागे एक देऊळ आहे आणि ही इकडं गेट आहेत. पहिलं दुसरं ही 2 गेट संपल्यानंतर मग जे तिसरं गेट आहे त्यातून आपण राजवाड्याला जातो. आणि या ठिकाणी सामान्य प्रजाजनांना येण्यासाठी बंदी असल्यामुळं याला फोरबिडन गेट किंवा फोरबिडन पॅलेस असं म्हणलेलं आहे. आणि मात्र आता आपण इथं सहज फिरू शकतो. इथं काही लोक वरही गेलेले. And motor zone, etc. The wall in Beijing is very not good for traffic. It's not good for the city. They smash the wall. They damage the wall in Beijing. They put the wall into the mall. That's quite pity. In Xi'an, this one was only one completely survival, complete from the other side. But you need to through the bridge. Through the bridge in old times, through the bridge to go in and get out. In the evening, they leave the bridge, so people are saved inside. People ask me why there's so many towers. Because the gate was very important. It was a strategic point. What happened to the enemy if they attacked the